कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सकाळच्या गडबडीत मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारी मेथीची भाजी। चला तर मग रेसिपी पाहूया। मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1.5 चमचा कट केलेला लसूण घालायचा आहे। लसणाचं प्रमाण मी जास्त वापरलेलं आहे, त्यामुळे मेथीच्या भाजीला लसणाची छान चव येईल। लसणाला तेलावरती हलकसं गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला दळून देखील घेऊ शकता। कांदा तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतवायचा नाही, कांद्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा आहे। कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे आणि तो सॉफ्ट देखील झालेला आहे। आता यामध्ये घालूया मेथीची भाजी। मी 1 जुडी मेथीची भाजी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेतलेली आहे। मेथीच्या भाजीला देखील आता 1 मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे। मेथीची भाजी अगदी झटपट परतली जाते। तुम्ही बघू शकता 1 मिनिटामध्येच मेथीची भाजी छान परतलेली आहे। आता यामध्ये घालूया चवीनुसार 1 छोटा चमचा मीठ आणि मिठाला देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। भाजी देखील आपली छान शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजीला आपण एका डिशमध्ये सर्व करूया। तुम्ही बघू शकता किती झटपट 5 मिनिटांमध्ये आपली मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे। ही रेसिपी चवीला देखील खूप छान होते। तुम्ही अशा प्रकारची मेथीची भाजी नक्की बनवून बघा। तुम्हाला ही मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।